राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 चे चौपदरीकरण करण्यात आलंय। हे काम युद्ध पातळीवर सुरू असून नागपूर महामार्गावर गुरुकुंज मोझरी पर्यंत हे काम आटोपलेलं आहे, तर मोझरीच्या पुढे हे काम सुरू आहे, परंतु गुरुकुंज मोझरी येथेच हे काम अडकून पडलंय। महासमाधीला धोका आहे असे कारण पुढे करून या विकास कामात गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आडकाठी आणणं सुरू केलंय। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होत आहे। नागपूर मार्गावर अमरावती ते गुरुकुंज मोझरीपर्यंत हे रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालंय, तर गुरुकुंज मोझरीचा काही टप्पा सोडून त्यापुढेही हे काम युद्धस्तरावर पूर्ण होत आहे। परंतु गुरुकुंज मोझरी येथे या कामात संतांच्या नावाचा वापर करून आडकाठी आणल्या गेली आहे। एकाकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं समाधीस्थळ आहे, प्रार्थना स्थळ आहे, तर याच बाजूच्या ठीक विरुद्ध दिशेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही समाधी आहे। हे दोन्ही स्थळ निवड अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहेत। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशी मानाची पदवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रदान केलेली आहे। त्यांची ग्रामगीता आजही अवघ्या देशाला दिशा दाखवते। याच परिस्थितीच्या ठीक विपरीत स्थिती सुद्धा येथेच आज बघायला मिळाली। एकीकडे आहेत गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे IRB कंपनीची टीम, त्यांच्या सोबतच सशस्त्र पोलीस जवानांची पथक आणि गजराज यासारखे दस्ता सुद्धा तैनात आहे। परिस्थिती नेमकी अशी की ज्या घटनास्थळी आपण उभे आहोत तेथून 4 लेन हायवे जातो आणि याच हायवेच्या बांधकामाच्या निमित्ताने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या म्हणजे जवळपास 60 फूट मीटर पर्यंतचा जे अंतर आहे ते अंतर हे तोडण्याचा प्रयत्न येथे होतो आणि हेच आंदोलन थांबवण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं हे आंदोलन इथं करण्यात येत आहे। याला सगळ्यांचाच पुरजोर विरोध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मोडणार नाही अशी भूमिका, अत्यंत टोकाची भूमिका या समस्त ग्रामवासीयांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे। प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जे 4 लेन हायवे होतोय, रस्ता होतोय, त्या रस्त्याच्या निर्माणामध्ये जी जागा अपुरी पडते ती जी जागा अधिग्रहित करण्यासाठी ही त्यांनी रेषा आखलेली आहे आणि नेमक्या याच भूमिकेला सगळ्यांचा कडाडून विरोध आहे। कित्येक दिवसापासून ही विरोधाची धार जी आहे ती बोटट होत नाही आहे। या धारेला बोटट करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू होतोय, परंतु या प्रयत्नानंतरही हे आंदोलन जे आहे ते अतिशय उग्र होत चाललेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। काही सांगण्यात नाही आलेलं आहे, सगळं गुप्त ठेवलेलं आहे। ते वेळी येतात, मोजमाप करतात, नेमकं काय करणार आहे हे कोणालाच माहित नाही। ते विस्तारीकरण करणार आहे की उड्डाणपूल करणार आहे की बायपास करणार आहे, काही त्याची भूमिका अजून स्पष्ट नाही। फक्त समाधीची आखणी जी आहे ती पहिल्यांदा 10 फूटच जागा जाईल अशा प्रकारचं सांगण्यात आलं आणि 10 फुटाची जागा आली म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे, राष्ट्रीय कार्य आहे, राष्ट्रीय कार्यासाठी आम्ही काही मनाई करणार नाही। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला राष्ट्रधर्मच शिकवला आहे, त्याच्यामुळे आम्ही काही आंदोलन करणारे आणि खूप रोड अडवणारे आणि क्रांती करणारे, रक्तपात करणारे लोक नाहीत। म्हणून आम्ही सांगितलं की ठीक आहे, 10-12 फुटाची जागा असेल तर आम्ही मंजूर करू। पण आता जेव्हा काल परवा आखणी केली तेव्हा ती 60 फूट समाधीच्या आतमध्ये जाते आहे। ही समाधी आहे राष्ट्रीय स्मारक आहे। या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच्या समाधीमध्ये 60 फूट घुसून जर केवळ गनिमी कामांनी कंपनी काम करत असेल तर आम्ही विरोध करणं सहज आहे। तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपली भूमिका स्पष्ट करावी इथे काय आहे, त्याच्यानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आणि सर्व जनता आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करेल। नेमकं तुमचं काय अल्टिमेटम सरकारला आमचं अल्टिमेटम असं राहील की समाधीची 1 इंच जागा आता आम्ही यापुढे जाऊ देणार नाही, समाधीला धक्का लागू देणार नाही। आणि तसा धक्का लावण्याचा प्रयत्न जर केला तर गुरुदेव सेवा मंडळ आणि गुरुदेव सेवक आपली शांती सोडून देईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये हे आंदोलन सुरू करील। आमच्या 25,000 शाखा आहेत महाराष्ट्राच्या,
कानाकोपऱ्यामध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये विखुरलेले आहेत. त्याच्यामुळे आमचे गुरुदेव भक्त लाखो आहेत, एका हाकेने गोळा होतात. आम्ही आज तर बोलायलाच नाही, आम्ही फक्त केवळ इथलेच लोक बसलेलो आहोत आणि केवळ एक विचार करण्यासाठी बसलेलो आहोत. तेव्हा आम्ही शासनाला अल्टिमेटम देतो की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. नेमकं काय करते त्यांनी इथे येऊन आमच्याशी चर्चा करावी, सर्व लोकांसोबत इथे चर्चा करावी आणि नेमकं काय ते ठरवावं. आणि जर त्यांनी असं ठरवलं नाही आणि जेसीबी आणण्याचा जर प्रयत्न केला तर इथे प्रत्येक माणूस आपल्या रक्त जीव जातपर्यंत लढेल, तर समाधीला धक्का लागू देणार नाही, स्पष्ट आहे. याच्या अगोदर ती मंडळी आमच्याकडे आली होती आणि सांगितलं की समाधीकडची आपल्याला हा फ्लायओव्हर जर केला तर 10 फूट जागा जाऊ शकते आणि 10 फूट जागा जाऊ शकते. तर आम्ही म्हटलं की बा राष्ट्रीय कार्य आहे, त्या राष्ट्रीय कार्यासाठी 10 फूट जागा आपण ऍडजस्टमेंट करू समाधीच्या दृष्टीने. लाखो लोक मंडळी इथं दर्शनार्थी येतात. तर त्या दृष्टीनं तेव्हा ती मंडळी आली होती. त्या मंडळींनी कल्पना केली की आपल्याकडे फ्लायओव्हर होईल किंवा असा रोड होईल, प्लेन होईल, पण तुमची जागा आपल्याला लागेल. मग आम्ही कल्पना केली. त्याने म्हटलं किती जागा लागेल, तर ते म्हणाले की 10-12 फूट आमची तुमची समाधीकडची जागा जाईल. आणि ती समाधीची जागा आम्ही सर्वांनी कार्यकारिणीने विचार केला आणि एक 10-12 फूट जागा जायला राष्ट्रीय कार्य असल्याने आम्ही सुद्धा त्यांना अनुमती तोंडी दिली. आणि त्यांनी आज जी आपण त्यांचं मार्किंग पाहतोय तो जवळपास 60 फुटाचं मार्किंग आहे. समाधी जाऊन केवळ 20 फुटच फक्त जागा आम्हाला समाधीच्या ठिकाणी राहते. लाखो लोक जिथे 7 लाख लोक जिथं याला राहतात पुण्यतिथीला, त्या ठिकाणी ते दर्शन कसे घेऊ शकतात. आणि एक राष्ट्रीय स्मारक आहे, त्याला आता कुठलाही धक्का कोणीही लावू शकणार नाही अशी व्यवस्था तिथे केली आहे. महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आणि त्यांनी स्वतः 5 झाडं लावलेले आहे. 5 वृक्षाला आहे, बेल, उंबर आणि आवळी अशी 5 वृक्ष स्वतः त्यांनी लावली. आणि ती अशी तिथं आज आपण बघाल तर राष्ट्रीय याच्यासाठी आहे की तिथे कुठल्याही प्रकारची मूर्ती त्यांनी ठेवली नाही. आणि असं एक राष्ट्रीय स्मारकाला त्यांनी अशा पद्धतीनं जेसीबी आणून तोडफोड करून करण्याचा प्रयत्न करून ती जागा करायची, काय करायची ते बरोबर नाही. तिकडे चीन 19 किलोमीटर आतमध्ये घुसला तर त्याचं काहीच नाही त्यांना. आणि आमच्या इकडे 10 फूट म्हणजे 60 फूट शासन घुसते आमच्या इकडे समाधीकडे. हा विक्षेप आहे, चांगली गोष्ट नाही आहे. त्यांनी शासनाला समजायला पाहिजे कोणत्या पुरुषाच्या समाधीला आपण हात लावतोय. महाराष्ट्रातले हे 2 दैवत आहेत, गाजर बाबा आणि तुकडोजी महाराज, आणि या दैवतांच्या समाधीला त्यांनी हात लावा एक दुर्दैव आहे. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि आम्हाला या मंडळींनी काय केलं, बनव केलं. जसं तर आम्ही आमच्या संस्थेच्या पुष्कळशाचा जागा दुकानाचा कॉम्प्लेक्स होतं, बँकेची जागा आहे, जवळपास म्हणजे हॉस्पिटलची जागा आहे, पोस्टाची जागा आहे, मेडिकल स्टोअर आहे, एमसीसीच्या मोठ्या जवळपास 2 कोटीची जागा त्यांना दिलेली आहे आम्ही ऑलरेडी. आणि हे सगळं असताना आमचं म्हणणं या समाधीच्या गावाला कुठला स्पर्श होऊ नये, समाधीला कुठे हात लावता कामा नये. मग काय करायचं त्यांनी त्यांच्या योजना कराव्या, आमचं काही म्हणणं नाही. IRBचे हे विकास काम सगळ्यांच्याच फायद्यासाठी आहे. रस्ता चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून फक्त मोजरी येथेच हे काम अडकून पडलंय. ज्या जागेचे अधिग्रहण रस्ता चौपदरीकरणासाठी झाले आहे त्यामुळे राष्ट्रसंतांच्या समाधीला तोडण्याचा प्रयत्नही होणार नाही. उलट हा रस्ता चौपदरीकरण झाला नाही तर येथे वाहतुकीचा पुरता खोळंबा होणार हे सुद्धा स्पष्ट आहे. कारण येथपर्यंत आणि येथून पुढे हे पूर्ण काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. परंतु गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संतांच्या नावाचा वापर करीत राजकीय खेळ मांडून राजकीय संघटनांची मदत घेत हा विकास कामात आळखाटी आणण्याचा डाव रचलाय. जी जागा IRBने अधिग्रहित केली त्याचा मोबदला सुद्धा दिला जात असतानाही हा आळखाटी आणण्याचा प्रयत्न होतोय. गुरुकुंज मोजरी या गावातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आपण पोहोचलेलो आहोत. माझ्या ठीक मागे आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं ते आसन, ज्या आसनावर बसून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अवघ्या देशाला ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज सुधारणेचा मोलक असा संदेश दिला. आणि ज्या समाधी मंदिराची जागा सध्या IRBकडे अधिग्रहित केल्या जाते ते समाधी मंदिर या महाराजांच्या आसनांच्या ठीक आमने सामने, म्हणजे जिथे आपण सध्या उभे आहोत त्या ठिकाणाहून जर का आपण
विरुद्ध दिशेला बघितलं तर महाराजांचं आसन आणि महाराजांच्या आसनाच्या ठीक आमने सामने वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची ती आहे महासंजीवनी समाधी आणि त्या समाधी परिसराची जागा IRB अधिकृत केलेली आहे आणि त्या जागेच्या परिसरावर सध्या ते रस्ता निर्माणाचं कार्य करतात आणि याच कामामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या महासमाधीला धोका पोहोचतो आणि तोच धोका टाळण्यासाठी या समस्त गुरुदेव भक्तांचं हे अविरत आंदोलन सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या त्या महासमाधीला कुठल्याही परिस्थितीत धक्का लावू दिला जाणार नाही अशी टोकाची भूमिका समस्त गुरुदेव सेवा मंडळाने गुरुदेव भक्तांनी घेतली असून यासाठी शक्य ते प्रयत्न करू, रस्ता जाम करू, चक्का जाम करू, पर्यायी जर IRBचे वाहने तिथे धडकली आणि त्यांनी जर का तोडू काम सुरू केलं तर त्या वाहनांच्या खाली झोपून त्यांचं काम थांबवू, परंतु महासमाधीला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचू देणार नाही अशी आग्रही आणि टोकाची भूमिका समस्त गुरुदेव भक्तांची आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नेमकी काय कल्पना मिळते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विकासात आळकाठी तेही मोबदला मिळाला असतानाही हा प्रकार म्हणजे होत असलेला विकास थांबवणेच होय अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. प्रशासन तर प्रशासनाचे काम करणारच आणि त्यामुळे राष्ट्रसंतांच्या समाधीला कुठलाच धोका नाही, उलट या कामामुळे सगळ्यांनाच सोयीचे होईल आणि हे काम तर पूर्ण होईलच असा अंतिम निर्णय प्रशासनाचा आहे. 1 मे रोजी वितरित झालेल्या तंटामुक्त गाव पुरस्कार वितरणावर जिल्हा सरपंच संघटनेनं आक्षेप नोंदवलाय. या सन्मान सोहळ्यात गावाचे सरपंच, तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष पोलीस पाटील यांना वंचित ठेवण्यात आलंय असा आरोप सरपंच संघटनेचा आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी सांस्कृतिक भवन येथे पालकमंत्री महोदय, आमदार, खासदार अजित पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या आयोजनामध्ये जी तंटामुक्त समिती पुरस्कारांची सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये महत्त्वाचे जे असतात ग्रामीण भागाचे ते तंटामुक्त समिती अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील आणि समितीचे लोक या लोकांना न बोलावता फक्त ग्रामपंचायत सचिवांना बोलावून तो पुरस्कार देण्यात आला. त्याबाबत अमरावती जिल्हा सरपंच संघटनेचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी या पुरस्कार सोहळ्यात संदर्भात आयोजकाचे अजित पाटील पोलीस आयुक्त यांचे निषेध करीत आहेत.